दरम्यान दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नीनं शरद पवारांना आपली आपबीती सांगितली आहे। दहशतवादी हल्ल्यावेळी आलेला थरारक अनुभव ऐकताना सर्वांच्या अंगावर काटा आला होता। दहशतवाद्यांनी अजान म्हणायला सांगितली आणि त्याचवेळी आम्ही टिकल्या काढून फेकून दिल्या। आम्ही अल्लाहू अकबरचा धावा केला तरी त्यांनी आमच्या माणसाला मारलं असं गणबोटेंच्या पत्नी म्हणाल्या। सैन्य दलाची मदत उशिरानं झाली पण शेवटपर्यंत आम्हाला मुस्लिम टॅक्सीवाले आणि घोडेवाल्यांनी साथ दिली असंही त्या म्हणाल्या। आमचे बुटं बिटं सगळे तिकडं अडकले, मग तिथं बुटं बिटं सोडून आम्ही काढले आणि त्यांचं बहुतेक त्या ह्याच्यावर होतं मुस्लिम, तुम्ही ते काय वाचा, आम्ही सगळ्या लेडीज होतो तिथं, तर सगळ्यांनी मोठमोठ्याने आजार म्हटले पण त्यांनी आमच्या माणसाला मारलं। 27 बहुतेक 4 जण आणि एकाला तर गेटच्या तिथं तो मुस्लिमच होता। तो म्हटला तुम्ही कशाला निर्बल लोकांना मारते, त्यांनी काय चुकी केली तर त्याला तर कपडे काढून डोळ्यात काढले आणि त्यांचा मित्र असा कोपऱ्यात बसला होता, त्याला बोलवून घेतलं। आजान पडताय क्या, बोलताय क्या कुछ? आम्ही त्याचा ऐकून पटापट टिकल्या काढून फेकल्या की आम्हाला मारायला नको म्हणून, आणि सगळे अल्लाह अकबर म्हणायला लागलो। जोरात अल्लाहचा दावा करायला लागलो, मग तो गेला निघून, पण या दोघांना मारून टाकला। अजून एक आमच्या बरोबर होता त्या तंबूच्या मागे बसलेला, त्याला पण मारलं। घोड्यावर बसून आम्ही गेलो पण तरी आम्हाला भीती वाटत होती। मग खाली येताना आमचे गुडघ्या एवढे पाय चिखलामध्ये रुतत होते, आम्ही पळत सुटलो तिकडून। नंतर आमचे बुटं बिटं सगळे चिखलात अडकले, मग तिथं बुटं बिटं सोडून आम्ही पळत सुटलो तिथनं। मग आमचे घोड्यावाले खूप चांगले होते, ते पण मुस्लिम होते, पण ते आम्हाला घ्यायला आले परत। आम्ही जो ड्रायव्हर केला होता त्यांनी पण आम्हाला शेवटपर्यंत साथ दिली, तो पण खूप ढसा रडला। एक जरी असतं तरी आम्हाला मदत झाली होती, कोणाची हिंमतच नव्हती मग तिथे यायची। आम्हाला निर्बल लोकांना बघून ते आधी आले।